जीवनात नेहमी आनंदी राहण्यासाठी 7 मुख्य सवयी. आपण रोज काम करतो, पैसा कमावतो, देवाच्या शेवटी आपण स्वतःला प्रश्न विचारतो, मी खरंच आनंदी आहे का? पहिले आपण आयुष्यात सुखाच्या मागे धावतो, पण आनंद कुठे दडलेला आहे हे आपल्याला कळत नाही. जर तुम्ही हे मनापासून पाळले तर तुमच्या जीवन खरंच आनंदी आणि सुंदर होईल. परंतु हा बोल की आनंद न होणार आहे. सर्वप्रथम आपण हे समजून घ्यायला हवं की आनंद म्हणजे काय. काही लोकांना वाटत पैसा मिळाला की आनंद मिळेल, कारण नगीला की आनंद मिळेल. उदाहरण द्यायचं झालं तर 2 माणसांकडे सारखी नोकरी आहे, सारखं उत्पन्न आहे, पण एक जण नेहमी हसत असतो, सकारात्मक विचार करतो, कुटुंबासोबत वेळ घालवतो. दुसरा मात्र तक्रारी करत राहतो, इतरांशी तुलना करतो. तर कोण जास्त आनंदी? पहिला व्यक्ती. अंतरंत करुणा मला द्वंद्व कायत. आनंद हा बाहेर कुठे शोधायचा नसतो, तो आपल्या विचारांमध्ये आणि जगण्याच्या पद्धतीत असतो. आणि ते ती करोनी 3 गोष्टी थायचेच, ते काही पण बोलायचं. एक वेवावा. आपल्याकडे काय नाही याचा विचार करत बसलो तर दुःखच मिळतं. ब्रेकडाऊन ओक. करोनी 3 गोष्टी निहून ठेवा, ज्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात. आई वडिलांचं प्रेम, नोकरी, आरोग्य, छान मित्र, हे सगळं आपल्याकडे आहे हे लक्षात घेतलं तर मन भरून येतं. 2. तुलना टाळा. इतरांशी तुलना करणं म्हणजे स्वतःच्या आनंदावर पाणी ओतणं. किंतु ज्या विचारांची तुलना करणं म्हणजे स्वतःच्या आनंदावर पाणी ओतणं. पण लक्षात ठेवा, आनंदाचा आपल्याच विचार तंथच आपल्याच आनंदाचा ताचा कथा पडलेवा. बस याची झाला म्हणून देत सगळा आनंद आपलीकडे. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. तुम्ही तुमच्या वाटेवर आहात, तुमचं गंतव्य वेगळं आहे. आरोग्य, हेल्थ. आरोग्य हेच खरे धन, ही म्हण आपण सदरे ऐकली आहे, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. दररोज 30 मिनिटं चालणं, थोडा व्यायाम, योगा, ध्यान हे फक्त शरीरासाठी नाही तर मनासाठी सुद्धा आवश्यक आहे. जेव्हा शरीर ताजा राहतं तेव्हा मन हे आनंदी राहतं. 4. नाती जपा. आजकाल लोकांकडे पैसा आहे, वस्तू आहेत, पण जवळ बसून बोलायला कुणी नाही. खरा आनंद आपल्या आई वडिलांच्या स्मितहास्यात आहे, मित्रांच्या गप्पांमध्ये आहे, मुलांच्या हसण्यात आहे. म्हणून नाती जपा, लोकांना वेळ द्या, कारण नातीचं मोल पैशाने कधीच चुकवता येत नाही. 5. स्वतःसाठी वेळ. आपण दिवसभर इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात व्यस्त असतो, पण स्वतःसाठी वेळ काढणं विसरतो. तुमचा छंद कोणता आहे? वाचन, संगीत, चित्रकला, बागकाम. दररोज थोडा वेळ ते करा. स्वतः आवड काही करतो तेव्हा आपल्याला आनंद मिळतो आणि तणाव कमी होतो. शक्ती, क्षमा. राग धरून ठेवला तर मन जड होतं. ज्यांनी आपल्याला दुखावलं त्यांना मनातून माफ करा. याचा अर्थ असा नाही की तुम्ही विसरलात, पण तुमचं मन हलकं झालं. क्षमा म्हणजे दुसऱ्याला नाही, स्वतः पण मुक्त करणं. परंतु कुठे काय आहे, प्रत्येक परिस्थितीत काहीतरी चांगलं असतं, फक्त पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. लक्षात ठेवा, मन जसं विचार करतं तसंच जीवन होतं. 7. खोपी. आनंद पिकवण्यासाठी छोटे उपाय. दररोज किमान 10 मिनिट ध्यान करा. मोबाईल, सोशल मीडिया यावर वेळ मर्यादित ठेवा. झोपेचा वेळापत्रक पाळा. दर आठवड्याला 1 दिवस डिजिटल डिटॉक्स करा. छोट्या छोट्या यशाचा आनंद साजरा करा. थँक यू आणि सॉरी या शब्दांचा वापर मनापासून करा. हो बाव काय तर प्रेरणादायी कथा. एका गावात 2 शेतकरी होते. दोघांकडे सारखी जमीन होती. एक शेतकरी नेहमी तक्रार करायचा, पाऊस कमी पडतो, माती चांगली नाही, कष्ट जास्त आहेत, त्यामुळे त्याचा शेत बऱ्यापैकी रिकामंच राहायचा. दुसरा शेतकरी मात्र म्हणायचा, पाऊस कमी असेल तर विहीर खणू, माती खरडली तर खत घालू, जे काही आहे त्याचा उपयोग करून घेऊ. तो नेहमी आनंदी असायचा. आणि काय झालं? त्याचा शेत नेहमी हिरवंगार राहायचा, कारण त्याने परिस्थितीकडे सकारात्मकतेने पाहिलं. ही कथा आपल्याला शिकवते, आनंद हा परिस्थितीत नाही तर आपल्या दृष्टिकोनात आहे. आता मी तुम्हाला विचारतो, तुमच्या मते आनंद म्हणजे काय? तो पैशात आहे का की नात्यांमध्ये? तो प्रवासात आहे का की गंतव्यस्थानी? टिप्पणीत लिहा, मला नक्की वाचायला आवडेल. तर मित्रांनो, आनंद ही एक कला आहे. तो कुठे खरेदी करता येत नाही,
कुठे सापडत नाही, तो आपल्या मनातच निर्माण करावा लागतो. कृतज्ञ रहा, तुलना टाळा, आरोग्याकडे लक्ष द्या, नाती जपा, स्वतःसाठी वेळ ठेवा, क्षमा करा आणि नेहमी सकारात्मक विचार करा. हे 7 उपाय तुम्ही आयुष्यात अंगीकारले तर तुमचं जीवन खरंच आनंदमय बनेल. लक्षात ठेवा, आनंद हा प्रवास आहे, गंतव्य नाही. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजून अशाच प्रेरणादायी विषयांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.